ते तुम्ही जर प्रॉपर त्याचा यूज करत नसाल, जर त्यांची संतुष्टी झाली, त्यांना ऑर्गॅझम आला, त्याचप्रमाणे स्त्रियांचं पण धातू निघतो का, स्त्रियांना पण इजॅक्युलेशन होतं का, आणि त्यासाठी काय करणं गरजेचं असतं, जसं लिप्स आहेत, निप्पल्स आहेत, जोपर्यंत आपण टिपवर जात नाही, जोपर्यंत आपल्याला प्रॉपर स्टिम्युलेशन मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, जे की माझे मित्र म्हणा किंवा माझे पेशंट म्हणा, जे की मला प्रश्न विचारतात आणि जे प्रश्नाचं उत्तर मला त्यांना द्यायचं असतं आणि जेव्हा त्यांच्याबद्दल मी स्टडी करतो, त्याच प्रश्नावर मी नेहमी व्हिडिओ बनवत असतो. तर असाच मला एक कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की ज्याप्रमाणे आपल्याला इजॅक्युलेशन होतं, त्याचप्रमाणे स्त्रियांना पण इजॅक्युलेशन होतं का, म्हणजे ज्याप्रमाणे आपलं धातू निघतो किंवा सिमेंट निघतं, त्याचप्रमाणे स्त्रियांचं पण धातू निघतो का, हा एक कॉमन विचारला जाणारा प्रश्न असतो. आणि त्याच विषयाला घेऊन आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे सायंटिफिक सेक्स एज्युकेटेड व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांचं पण नॉलेज वाढवा. तर मित्रांनो, आजचा जो आपला प्रश्न आहे की ज्याप्रमाणे आपल्याला पूर्ण प्रॉपर स्टिम्युलेशन केल्यानंतर किंवा इंटरकोर्स केल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे इजॅक्युलेशन होतं, त्याचप्रमाणे स्त्रियांना पण होतं का, तर यस. कारण की स्त्रियांना पण म्हणजे चांगलं पाणी निघतं, त्याला पण म्हणतो इजॅक्युलेशन होतं. पण केव्हा होतं की जर तुम्ही संभोग करताना जर त्यांची संतुष्टी झाली, त्यांना ऑर्गॅझम आला, तरच त्यांचं पाणी निघतं. तर आता हे पाणी निघतं हे कसं ओळखायचं की जेव्हा केव्हा तुम्ही इंटरकोर्स करताना जर तुम्हाला पूर्वीपेक्षा जर जास्त ओलावापण वाटत असेल तर नक्कीच त्यांचं पाणी सुटलं असं आपण समजू शकतो. आणि त्यासाठी काय करणं गरजेचं असतं, कारण की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रॉपर स्टिम्युलेशन देत नाही किंवा प्रॉपर इरोटिक झोन बरोबर खेळत नाही किंवा इरोटिक झोन जे असतात जसं लिप्स आहेत, निप्पल्स आहेत किंवा क्लायटोरिस ग्रंथी आहे, जोपर्यंत हे पूर्ण तुम्ही हे इरोटिक झोन जे तुम्ही जे 4-5 पॉईंट असतात ते तुम्ही जर प्रॉपर त्याचा यूज करत नसाल, तोपर्यंत त्यांना पाणी सुटत नाही. अदरवाईज जर फक्त तुम्ही आणि तुमचा विचार केला आणि फोर प्ले न करता जर तुम्ही काम केलं करत असाल तर नक्कीच त्यांना पाणी सुटणार नाही, ओलावा पण येणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांना ऑर्गॅझम येणार नाही. ओलावा पण त्यांना तेव्हाच येतो जेव्हा त्यांची संतुष्टी होते आणि जेव्हा त्यांना प्रॉपर इजॅक्युलेशन होतं. किंवा ज्याप्रमाणे आपल्याला इजॅक्युलेशन केव्हा होतं, जोपर्यंत आपण टिपवर जात नाही, जोपर्यंत आपल्याला प्रॉपर स्टिम्युलेशन मिळत नाही किंवा समोरच्या पार्टनरकडून चेतना मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला इजॅक्युलेशन होत नाही. आणि त्याचप्रमाणे स्त्रियांचं असतं की जोपर्यंत तुम्ही प्रॉपर तिला स्टिम्युलेट करत नाही, प्रॉपर तिला रबिंग करत नाही आणि प्रॉपर स्ट्रोकिंग पण एक आर्ट आहे, स्ट्रोकिंग जर प्रॉपर जर केलं नाही तरी तिला प्रॉपर इजॅक्युलेशन होणार नाही. कारण की बरेच लोक 99% जे लोक असतात हे मास्टरबेशनसारखं फास्ट स्ट्रोकिंग करताना आढळून येतात. तर फास्ट स्ट्रोकिंग न करता हळूहळू स्ट्रोकिंग केलेलं आणि प्रेमानं स्ट्रोकिंग केलेलं हे स्त्रियांना खूप आवडतं. तुम्हाला माहीत आहे, स्त्रियांना प्रेम हवं असतं, त्यांना सेक्स हवा नसतो, पुरुषांना सेक्स हवा असतो, त्यांना प्रेम नको असतं. तर हेच गोष्ट तुमच्या कामकिडीमध्ये असते की जितकं स्लोली तुम्ही जासाल, जितकं पुढं चांगलं त्यांना स्टिम्युलेट करून जासाल, तितकं त्यांना चांगलं प्रॉपर इजॅक्युलेशन होतं, त्यांचं पण पाणी निघतं. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की ज्याप्रमाणे आपल्याला ऑर्गॅझम होते वेळेस इजॅक्युलेशन होतं, त्याचप्रमाणे स्त्रियांनासुद्धा ऑर्गॅझम होताना नक्कीच त्यांचं पाणी निघतं, त्यांना पण इजॅक्युलेशन होतं. हे लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.